तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही माझा कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की काल आपण एक शेळी खरेदी करायसाठी एका शेडवरती गेलतो. शेळीपालन शेडवरती, जे की मसवड MIDC एरियामध्ये आहे. तर तिथे काय आपल्या मित्रांनो शेळी भेटली नाही, कारण त्यांना शेळी काय नव्हतं, त्यांना फक्त बोकडं द्यायची होती. त्यामुळे आपण काय तिथून घेतलं नाही. तिथून तसंच मित्रांनो मग आपण मसवडून डायरेक्ट मोहोदला गेलो, जिथे माझा मावस भाऊ राहतो. तो काय व्हिडिओ मी काल मित्रांनो काढला नाही, कारण जरा घाईत होतो, त्यामुळे तिथला व्हिडिओ काय मी काढलेला नाही. मग तिथून आपण मित्रांनो एक शेळी खरेदी करून आणली आणि कालच शेळी खरेदी केली मित्रांनो. आणि आज तर ती शेळी येईल सुद्धा, म्हणजे नशीब बघू शकता किती. चला मित्रांनो, तुम्हाला मी ती शेळी दाखवतो की की आता येलेलं आहे. बरं राहुल. तर मित्रांनो, हीच ती शेळी जी आपण काल आणली होती. पाहू शकता त्याला एक पाड झालेली आहे. की आपलं शेड आहे आणि ही काही बाकीच्या शेळ्या वगैरे आहेत. पाहू शकता मस्त यांच्या खाली निवार केला, साईडनं साड्या लावल्या, आपण घरगुती जुगाड केले शेळ्यांसाठी. आणि ही आपली शेळी आणि ही पाट. तिकडे बघू शकतो बाकीचे जे लहान करड आहेत त्यांचे सगळ्यांनी झंबर उठले, त्या लहान बाळाला बघायला, लहान पाठीला बघायला. भावाने त्यांना साईडला केलं. आणि आता हे जरा कागद येतो त्यासाठी इटला होतो भाव त्याच्यावर रोजगार करण्यासाठी. तर तिकडून त्याची आई येते, शिर्डी येते बघा. आता आली बघा, काय लय प्रेम आहे माणसापेक्षा. तर मित्रांनो, आपण आता ही गोटा पाईप घेऊन शेतात चालले आपल्या पाईपला जोडायला. कारण विहिरीमध्ये आता त्याला म्हणजे मोटर आहे ते सोडायचे पाईप लावून. पावसाळ्यात पाईप किती लावून लक्षात आहे, गोटा पाईप आहे मित्रांनो. तर आता हे आपण खांद्यावर घेऊन सर आपल्या शेताकडे चाललोय, रानात विहिरीवर जाणार आहे. की विहिरी आपल्याला मोटरला लावून पॅक करून आत सोडायचे मोटर पाण्यामध्ये. तर चला तुम्हाला आमचं शेत पण दाखवतो. इकडे पाहू शकता ही आपल्या बांध आहे रानाचा. इथं काही कोसवाले आलेत, त्यांच्या इकडे तुम्हाला साईडला झोपड्या दिसतील, बटवारक्याला साईड लावले ते पाहू शकता. ठीक आहे, ही आपले सगळे पट्टे ते आपले रान आहे ते. आणि इथून आतमध्ये गेले इथं कोपऱ्यावर आपली विहीर आहे. तर इथं आपल्याला पाहू शकता इथं पाईप ठेवले आपण. इथं आतमध्ये विहीर आहे, तिथनं मोटर बाहेर काढून त्याला पाईप लावायच्या. पाईप लावायसाठी आधी आपल्याला एक माचीस आणावं लागेल, कारण ती पाईप गरम करून बसवावी लागतील मोटरच्या पुढच्या याला सॉकेटला. त्यासाठी आपल्याकडं माचीस नव्हतं, त्यामुळे आपण माचीस आणायला चाललोय. माचीस घरी विसरलो आपण आणायचं. तर चला इथं कोसवाली ठेवले, त्यांच्याकडे आपण जाऊन आता माचीस घेऊन यायचा. पण खाली लई काटायचं, त्यामुळं दोघं सावकाश चालावं लागते. टाइमपास करा आपलं खात जरा चालूया. वातावरण पण एक नंबर आहे मस्तपैकी, साईडला बघू शकता. हे आपलं रान मग लास्ट टाइम पेरले आपण, पेरून 1-2-3 दिवस झाले होऊ शकता. झोपड्या त्या बसवाल्यांच्या घास नाही काढून आता. एवढा लावतोय थोडा नाही काढून. तर मित्रांनो, भाव आता खाली विहिरीत उतरलाय मोटरवर वाढायसाठी, पाईप लावायसाठी. मोटरवर घ्यावी लागेल आधी. टेंबा करायसाठी लाकूड घेऊन आलोय. टेंबामध्ये आपल्याला जी मोटर पाईप बसवायचे आहे त्याला जाऊन आधी थोडं लूज करावं लागेल, तेव्हाच ती सॉकेटमध्ये बसणार, कारण पाईप खूप जास्त कडक असते. तर चला लाकडाला हे गटात बनवली आपण, चड्डी वगैरे काय घेऊन आले आपण. गुंडून त्याला पेटून आपण ते गरम करणार आहे पाईप, तेव्हाच ते पाईपच्या वरच्या सॉकेट जे आहे त्यामध्ये ते तोंड बसवले जातं. त्याशिवाय ते पाईप काय बसत नाही. जे शेतकरी आहे त्यांना हे माहीत असते, कारण पाईपचं हे जे पाईप जे असते खूप जास्त कडक असते आणि ते सॉकेटमध्ये आपल्याला बसवायचं आहे. तर ते बेना गरम करतात ते काय तोंड त्याचं बसत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा ते काय बसत नाही. जाळ्यासाठी याच्यावर मित्रांनो थोडंफार आपण थिनर टाकले, जेणेकरून ते लवकर पेट घेईल. होऊ शकता. आता आपण माचीसनं त्याला जाणार आहे त्या टेंब्याला. चला पाईप बसूया. व्हिडिओ मित्रांनो बघत आवाज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठेंबा करा तो मित्रांनो, पण वाऱ्याने ठेंबा काय होईना झालाय, काडी दिसते लगे. बऱ्याच वेळ काड्या पडल्यानंतर ठेंबा शेवटी पेटला. पावसात काही अशा प्रकारे आपल्याला ठेंबा करायचा आणि जे पाईपचे तोंड आहे ते अशा प्रकारे गरम करावं लागतं. खूप जास्त वारं लागते त्याला, त्यामुळे आपण एक साईडला दगडाच्या उसकांडीत पाईप घेऊन ठेंब्यानं असं चारी भोवतीनं फिरवतो, जेणेकरून त्याचं जे तोंड आहे मित्रांनो ते थोडंसं सेल व्हावं, थोडंसं पागलं ते व्यवस्थितपणे पाईप त्याची सॉकेटमध्ये बसेल आपल्या मोटरच्या. ठीक आहे, तर पाहू शकता ह्या प्रकारे आपल्याला ते गरम करायचं आहे. आणि हे असंच करून मित्रांनो आपल्याला जे मोटरचं सॉकेट आहे त्यामध्ये हे पाईप तोंड आपल्याला बसवायचं आहे. या प्रकारे आपण करणार आहोत.
बघू शकता मित्रांनो, पाईप आपली गरम करून झाली आहे. तर आता वेळ आहे पाईपला मोटरच्या सॉकेटमध्ये बसवायची. तर पाहू शकता काही अशा प्रकारे आपल्याला सॉकेटमध्ये पाईप बसवायचे आहे आणि लांबून मी पाईप पकडले. कारण याला बसवायला 2 माणसं लागतात, कारण ही जी गोटा पाईप आहे ती खूपच जास्त लांब आहे. त्या पाठीमागून वर करतोय, पाईप उचलून टाकले आणि पुढे भाव बसवतोय. बसवताना खूप जास्त अपदा होते, कारण मित्रांनो ही जी पाईप आहे गरम केल्यामुळे खूपच जास्त हाताला पोहते, चटका बसतायत. भावाचा हात लाल भडक झाले ते. त्यासाठी बघू शकता मित्रांनो, बऱ्याच दिवस पण प्रयत्न केल्यानंतर अजून बसवतोय. वरनं अजून याला साईडनं चालतो, कारण पाईप काय पूर्णपणे आत जाय नाही तो मित्रांनो. त्याचे ठेंबा करून आपण पाईपला साईडनं अजून गरम करून घ्यायची, जेणेकरून ती लवकर बसावी. तर पाहू शकता मित्रांनो, बराच वेळ झाला पाईप गरम करून आणि बसवण्याचा प्रयत्न करतोय, पण पाईप काही तर व्यवस्थितपणे बसत नाही. आणि आधी जी पाईप गरम केली मित्रांनो ती खूपच जास्त गरम झाली आणि पाळल्यामुळे ते आत जाऊन त्या जागेला पाईपीचा, त्यामुळे ती पाईप काय मोटरच्या सदरमध्ये आतमध्ये शिरा नाही शकता. त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ट्राय करून बघतोय. नाही झालं तर मोटर वरती घ्यायची, वरच्या पायरीवर घ्यायची जरा थोड्या, आणि व्यवस्थितपणे डबल बसावी लागेल गरम करून. शेवटी मित्रांनो आपण मोटर थोडी वर घेतली आहे पाहू शकता, आणि पाईप थोडं कट केले, तसं पाहू शकता साईडला कट करून टाकलं थोडंफार. पाईप तोंड इथं टाकलं बघा समोरचं, आतमध्ये गेलं काही अशा प्रकारे बघू शकता काय का. अशा प्रकारे तोंड आतमध्ये गेल्यामुळे ते बसत नव्हतं आतमध्ये सॉकेटमध्ये पाईप. तर मित्रांनो आता डबल याला गरम करून आपण आतमध्ये व्यवस्थितपणे बसवणार आहे. तर ह्यासाठी आपल्याला मित्रांनो डबल एकदा ठेंबा करायचा. मी खरं मित्रांनो खूप जास्त ह्याच्यात मेहनत लागली, खूप जास्त आज कटार आहे ह्याच्यामुळे. इथं तर मित्रांनो पाहिजे असलेला पडता पडता मागं वाचलं बसवलं होतं पडत्यात आता. तर चला नाईटा ठेंबा करूया आणि बसून घेऊ आता. तर मित्रांनो आता डबल आपण एकदा इथे ठेंबा करत आहोत आणि त्याला थोडं माचीसनं काडी लावून पेटवून घेऊया आणि पाईप थोडीशी लूज करून घ्या जाऊन आणि इथं बसून देऊया. तर मित्रांनो बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी आपली पाईप बसून झालेली आहे. गरम आहे खूप जास्त. वरनं एक सॉकेट लावले जेणेकरून पाईप ती निघू नये. पाहू शकता सॉकेट इथे बसवले. त्याला मी पाईप पकडले बघू शकता, तर असे उभा करून धरले तेव्हा पाईप आतमध्ये जाते मित्रांनो. पुढे तो अजून बसवतोय पाहू शकतो. इथे एक सॉकेट लावलेला आहे. तर मित्रांनो आता शेवटी आपली पाईप बसून झालेली आहे. आता वेळ आहे मोटर विहिरीमध्ये सोडण्याची. तर दोरीच्या सहाय्याने आणि एक जणांनी पाईप पकडून मोटर मित्रांनो आपण आता विहिरीच्या आतमध्ये पाण्यात सोडणार आहे. चला मोटर पाण्यात सोडून घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जी मोटर आहे ती पाण्यात सोडली पाहू शकतात. दाव बांधलेला आहे ठीक आहे. तर हे ठिकाणी दाववरती आपण बांधून टाकणार आहे. आणि आता मित्रांनो पाईपचं ऊसाचं तोंड आहे. पहिली जी पाईपलाईन केली आहे ते मित्रांनो तोंड येत आहे. तोंड काय आता लवकर गावत नाही, कारण मागच्या ढेगाऱ्याखाली ते मजून गेलेलं आहे. तर आता शीत साफसफाई करून आपल्याला तोंड साईडला काढावं लागणार, तेव्हा ते आपल्याला तोंड गावल फोटोशा आहे. तर ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. चेक.